नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उमेद आयएसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। महाराष्ट्र नगर परिषद भरतीच्या संदर्भानं आपल्याकडे एक नवी अपडेट आलेली आहे आणि बऱ्याच दिवसापासून नगर परिषदेच्या ज्या 2 पदभरतीच्या संदर्भानं जी चर्चा चालू होती त्या सगळ्या चर्चेमध्ये अजून एका नोटिफिकेशननी भर पडलेली आहे। म्हणजेच काय तर येणाऱ्या काळामध्ये नगर परिषद भरतीच्या संदर्भानं पदभरती 100% होणार आहे हे आपल्याला शासनाच्या परिपत्रकावरून स्पष्टपणे दिसते। हे माझं वैयक्तिक मत नाही किंवा मी तुम्हाला काहीतरी अभ्यासामध्ये मोटिवेशन मिळावं म्हणून सुद्धा सांगत नाहीये। तुमच्या अभ्यासामधलं मोटिवेशन टिकून राहावं यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणं हे माझं कर्तव्य आहे आणि ते माझ्या कर्तव्यात येतं आणि त्या पद्धतीचे काही उपक्रम मी करत सुद्धा असतो। मात्र या ठिकाणी एक गोष्ट क्लिअर झालेली आहे की महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाचं नगर विकास संचालनालयाचं एक पत्र आलेलं आहे आणि त्या पत्राच्या आधारावरच आपल्याला हे निश्चितपणे सांगता येईल की आगामी काळात ही पदभरती आहे आणि ह्या सगळ्या पदभरतीच्या संदर्भानं जी संदिग्धता होती म्हणजे 18 जुलै 2024 ला महाराष्ट्र शासनानं एक शासन निर्णय घेतला ज्याला आपण GR म्हणतो आणि त्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शासनातले अराजपत्रित गट ब आणि गट क ची अराजपत्रित पद ज्याला आपण चालक हे पद वगळून अशा पद्धतीचा जो GR आहे त्या GR नुसार काही पद टप्प्याटप्प्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून याची पदभरती होणार आहे अशा पद्धतीचा 18 जुलै 2024 चा GR आहे। त्या GR चा रेफरन्स घेऊन महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाने महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि सामान्य प्रशासनाशी सुद्धा पत्रव्यवहार सुरू केलेला आहे आणि काही पदभरती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून सुद्धा होणार आहे। मात्र नगर परिषद भरतीच्या संदर्भातले जे 2 पद आहे म्हणजे गट ब आणि गट क च्या बाबतीतला एक पदभरतीचा रोडमॅप आणि गट क आणि गट ड च्या बाबतीतला जो एक पदभरतीचा रोडमॅप आहे तो व्यवस्थितपणे आपण समजून घेऊ। आजच्या पहिल्या भागामध्ये आपण शासनाने जे पत्र दिलेलं आहे ते गट क आणि गट ड च्या संदर्भातला आहे तो व्यवस्थितपणे पहिल्यांदा समजून घेऊ आणि पुढे ही परीक्षा कोण कंडक्ट करणार आहे आणि ह्या परीक्षेसाठी असलेला 2023 ला जो दिलेला सिलेबस आहे नगर परिषद भरतीच्या संदर्भातला, कारण ही पदभरती 2023 पासून चर्चेत आहे आणि तेव्हापासून ही भरती येणं अपेक्षित होती। मात्र ही पदभरती काही तांत्रिक अडचणीस्तव या भरतीला उशीर झालेला असेल कारण प्रशासनामध्ये सुद्धा काम करत असताना नवनवीन आव्हानांना प्रशासनाला सामोरं जावं लागतं, त्यामुळे डिले होऊ शकतं कारण त्या ठिकाणी सुद्धा तुमच्या माझ्यासारखेच काम करणारे माणसंच आहेत, त्या ठिकाणी कोणी रोबोट नाही ही गोष्ट लक्षात घ्या। आणि त्या तांत्रिक कारणास्तव त्यामध्ये डिले झाला आणि आता पुन्हा एकदा ही भरती चर्चेला आलेली आहे आणि या पदभरतीच्या संदर्भानं आता लवकरच मी हे म्हणतो तुम्हाला की महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी महानगर परिषदेच्या बाबतीतल्या इलेक्शनची परिस्थिती असेल, पुढे जिल्हा परिषदेची परिस्थिती असेल, पंचायत समितीच्या निवडणुकांच्या संदर्भातली परिस्थिती असेल आणि ही सगळी परिस्थिती न्यूट्रल झाल्यानंतर म्हणजे सामान्य झाल्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतर लवकरच महाराष्ट्र प्रशासनाकडून आपल्याला ही एक मोठी संधी महाराष्ट्र सरकारकडून एक मोठी संधी नगर परिषद पदभरतीच्या संदर्भानं निश्चितपणे मिळणार आहे। आता ज्यांना असं वाटतंय की नगर परिषद भरतीच्या संदर्भानं आपण अभ्यास केला गेला पाहिजे, आपल्याकडे आपण सातत्यानं अभ्यास करतो मात्र आपल्याकडे कुठलीही नोकरी नाही आणि जी कुठलीही नोकरी आपल्याला जर मिळत असेल तर त्यासाठी आपण जर प्राधान्य देत असाल तर निश्चितपणे या पदभरतीसाठी तुम्ही टार्गेट करू शकता। त्यासाठी काय काय सिलेबस असणार आहे, कोणकोणती पुस्तकं ज्याला आपण स्टँडर्ड बुक म्हणतो की ज्याचा व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर जवळपास प्रश्नपत्रिकेतले बरेचसे प्रश्न त्या पुस्तकातून कव्हर होतात अशा पद्धतीची बुक लिस्ट त्या ठिकाणी मी तुम्हाला शेअर करणार आहे आणि त्या सगळ्या संदर्भानं लागणारं मार्गदर्शन सुद्धा आपल्याला ह्या उमेद आयएसच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांना मिळणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या। आणि त्या सगळ्या संदर्भात अजून कुठेही तुमचे जे काही प्रश्न असतील किंवा बरेचसे युट्यूबवरचे व्हिडिओ पाहिल्यानंतर किंवा बऱ्याच लोकांचं गायडन्स घेतल्यानंतर सुद्धा तुमचे काही प्रश्न अनुत्तरित असतील तर निश्चितपणे मी तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा अकॅडमीचा प्रोव्हाइड करतो की ज्या ठिकाणी तुम्ही फोन मेसेज करून आपल्या सगळ्या शंका सुद्धा दूर करून घेऊ शकता, ही गोष्ट लक्षात घ्या। आता जाऊ आपण शासनानं या ठिकाणी दिलेल्या पत्राच्या संदर्भामध्ये काय आहे पत्र पहिल्यांदा इथे समजून घेऊ। नंबर 1 इथे तुम्हाला दिसते हे 9 जानेवारीचं पत्र आहे। या ठिकाणी 9 जानेवारी 2026 अशी तारीख दिसते आणि ह्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे नगर परिषद प्रशासन संचालनालय
महाराष्ट्र शासन यांचं हे पत्र आहे आणि या पत्रानुसार या पत्रातला जो विषय आहे, या पत्रामधला जो विषय आहे तो राज्यातील नगर परिषद आस्थापनेवरील गट क आणि गट ड रिक्त पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत अशा पद्धतीचा विषय आहे. म्हणून इथे आपल्याला स्पष्टपणे क्लिअर होते की येणाऱ्या काळामध्ये नगर परिषदेच्या संदर्भातली गट क च्या पदाची जाहिरात आणि गट ड च्या पदाची जाहिरात येणं अपेक्षित आहे आणि 100% येणार आहे. हे आपल्याला या शासनाच्या पत्राचा आधार घेऊन निश्चितपणे बोलता येतं आणि सांगता सुद्धा येतं. बरोबर आहे. कधी येईल तर एखाद दुसऱ्या महिन्याचा फरकानं ही जाहिरात निश्चितपणे येईल. एक तर जानेवारीमध्ये येईल किंवा फेब्रुवारीमध्ये निश्चितपणे ही जाहिरात येणं अपेक्षित आहे. मात्र जाहिरातीनंतर आपल्याला फार जास्त वेळ मिळणार नाही. याचं कारण असं, कारण ऑलरेडी या सगळ्या पदभरतीला खूप उशीर झालेला आहे. शासनाला खूप लवकर ही सगळी पदभरती पार पाडून उत्कृष्ट आणि सक्षम अशा पद्धतीचे सगळे प्रशासक त्या ठिकाणी नेमायचे आहेत. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला वेळ निश्चितपणे जास्त मिळणार नाही. म्हणून आत्तापासून आपण अभ्यासाला सुरुवात करायला पाहिजे आणि अभ्यासाच्या संदर्भातला एक स्पेशल ओरिएंटेशनचा लेक्चर सुद्धा मी तुम्हाला घेणार आहे. म्हणजे आज रोजीपासून आपण काय करणं अपेक्षित आहे आणि कशा पद्धतीने आपला अभ्यासाचा सगळा रोडमॅप असला पाहिजे. कारण अभ्यासाशिवाय आपल्याला हे पद मिळत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि त्या अभ्यासामध्ये सुद्धा योग्य अभ्यास, योग्य पद्धतीचा अभ्यास, परीक्षाभिमुख अभ्यास म्हणजे काय, कोणकोणते विषय असणार आहे आणि कोणत्या विषयाची सुरुवात कशा पद्धतीने आपण केली पाहिजे, आतापर्यंत झालेल्या वेगवेगळ्या परीक्षांच्या संदर्भामध्ये त्याचा रेफरन्स घेऊन आपण ह्या सगळ्या परीक्षेची व्यवस्थित अशा पद्धतीने जर तयारी करत असाल तर निश्चितपणे आपल्याला पद या परीक्षेमध्ये हमखास अशा पद्धतीचं मिळतं. ही गोष्ट लक्षात घ्या. पुढे बघा. आता विषय तुम्हाला समजलेला आहे. विषय समजल्यामुळे त्याचाच एक रेफरन्स घेऊन मी तुम्हाला दुसरी बाब सांगतो. महाराष्ट्र शासनाने या 150 दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत त्या अगोदर एक उत्कृष्ट अशा पद्धतीचा कार्यक्रम महाराष्ट्र सरकारनं राबवलेला होता. 100 दिवसांचा कार्यक्रम, जो की ज्या कार्यक्रमाअंतर्गत आपल्या मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलेलं आहे की महाराष्ट्र प्रशासनानं कधी नव्हे इतकं अंग झटकून काम केलेलं आहे आणि प्रचंड क्षमता असलेलं हे महाराष्ट्र प्रशासन खूप चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. आणि जे काही पेंडिंग विषय होते, ज्या विषयाच्या संदर्भामध्ये वर्षानुवर्ष त्या विषयाकडे दुर्लक्ष झालेलं होतं, असे कितीतरी विषय महाराष्ट्र प्रशासनातल्या कर्मचारी बंधू भगिनींनी, अधिकारी बंधू भगिनींनी त्या 100 दिवसाच्या सगळ्या ड्युरेशन मध्ये अंग झटकून काम करून मार्गी लावलेले आहे. अशा पद्धतीचं वक्तव्य आपल्या महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एका मुलाखती दरम्यान स्पष्टपणे त्या ठिकाणी आपल्याला क्लिअर केलेलं होतं, सांगितलेलं होतं. त्यानंतर काही जे कामं होते किंवा काही जे निकाल होते किंवा काही जे प्रश्न होते ते त्या 100 दिवसांमध्ये त्या ठिकाणी मर्यादा आलेल्या होत्या आणि त्या 100 दिवसांमध्ये होऊ शकले नाही. म्हणून त्या सगळ्या 100 दिवसांचा कार्यक्रमांचा आढावा घेतल्यानंतर त्यांना लक्षात आलेलं होतं की आपण पदभरतीच्या संदर्भातला सुद्धा निर्णय 100 दिवसामध्ये होणं अपेक्षित होता, मात्र तो होऊ शकला नाही इतर सगळ्या कामांचा ताण पाहता. आणि प्रशासनाला इमर्जन्सीने आलेल्या कामांना सुद्धा प्राधान्य द्यावं लागतं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाने, महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी हा 150 दिवसांचा कार्यक्रम म्हणजे 6 मे 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 अशा पद्धतीचा हा 150 दिवसांचा कार्यक्रम राबवण्यास सांगितलं. आणि सदर कार्यक्रमाअंतर्गत सरळ सेवा पदभरती हा कार्यक्रम देखील राबवण्यात येत आहे. शासनाकडून राज्यातील सर्व प्रशासकीय विभागातील आस्थापनेवरील 75,000 पदे, किती पदे? 75,000 पदे सरळ सेवेने भरण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. अशा पद्धतीचा निर्णय इथे या 150 दिवसाअंतर्गत झालेला आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. मात्र मध्यंतरी दुष्काळजन्य परिस्थिती महाराष्ट्रावर होती आणि संपूर्ण वेगवेगळ्या भागामध्ये पूर परिस्थितीचा एक आपण विषय जर पाहिला तर फार गंभीर अशा पद्धतीचा होता. एक मोठं संकट महाराष्ट्रावर, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर त्या ठिकाणी होतं. म्हणून प्रशासनाला तिथे सुद्धा थोडासा वेळ त्या दुष्काळी
सगळ्या कामामध्ये गुंतावं लागलं, म्हणून पुन्हा एकदा त्यामध्ये 100 दिवसांची भर घालण्यात आली आणि त्याचा रिपोर्ट आता या जानेवारी महिन्यामध्ये संपूर्णतः तयार होणार आहे. आणि मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, या सगळ्या कार्यक्रमाचा आढावा घेऊन आपण या कार्यक्रमाचा निकाल 26 जानेवारीला म्हणजे प्रजासत्ताक दिनी जाहीर करतो आहे. आणि कोणकोणत्या डिपार्टमेंटनी या सगळ्या कालावधीमध्ये कशा पद्धतीचं काम केलेलं आहे, आखून दिलेल्या त्यांच्या गुणांकनानुसार त्यांना ते सगळे मार्क्स मिळणार आहे आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या कॅडरला त्या ठिकाणी उत्कृष्ट काम केल्याची प्रशस्ती पत्र सुद्धा 26 जानेवारीला मिळणार आहे. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं रिक्त पदांचा आढावा तो आपल्याला डिस्प्ले होणार आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आणि ह्या सगळ्या बाबी मी तुम्हाला जे सांगतो आहे त्याचा आधार आहे महाराष्ट्र सरकारनं घेतलेल्या वेगवेगळ्या निर्णयाच्या आधारे, निर्णयाच्या अधीन राहून मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करतो आहे. इथे कुठेही माझं वैयक्तिक मत नाही किंवा मला असं वाटतं हे असं मी कधीही म्हणत नाही, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. हे सुद्धा पत्र शासनाचंच आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि आपण सर्वजण न्यूजपेपर वाचतो, बातम्या पाहतो, तर ह्या सगळ्यामध्ये दर 2-4 दिवसानंतर ह्या कार्यक्रमाची खूप जास्त प्रमाणामध्ये चर्चा झालेली आहे, तुम्हा सर्वांना सुद्धा माहिती असेल. त्यानंतर बघू आपण सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक हा जो आहे 4 मे 2022चा, त्यानुसार भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट ब अराजपत्रित आणि गट क व गट ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्याबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या असून जिल्हास्तरीय पदे भरण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर तुम्हाला दिसते वित्त विभाग शासन निर्णय हा 2022चाच आहे. पदभरती करता शिथिलता लागू करण्यात आली असून सरळ सेवा पदभरती प्रक्रिया 15/8/2023 पर्यंत पूर्ण करायची आहे, असं नमूद करण्यात आलेलं होतं. आता ह्या सगळ्या बाबींचा संदर्भ जर लक्षात घेतला तर त्यानंतरचा सुद्धा एक शासन निर्णय आहे. हा शासन निर्णय नोव्हेंबर 22चा आहे आणि ह्या नोव्हेंबर 2022च्या शासन निर्णयामध्ये म्हटलेलं आहे की भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट ब अराजपत्रित गट क व गट ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्यासाठी शासनाने स्पर्धा परीक्षा, काय म्हटलेलं आहे, स्पर्धा परीक्षा म्हणजे फॉर्म आपल्याकडून भरून घेतले जाणार आहे आणि त्यासाठी परीक्षा होणार आहे. आणि परीक्षा होणार आहे म्हटल्यानंतर परीक्षेसाठी दिलेला सर्व उमेदवारांसाठी असलेला अभ्यासक्रम हा सारखा असणार आहे आणि त्यासाठी आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. आणि फक्त अभ्यास करणे किंवा वाचन करणे आणि सोबतच स्पर्धा परीक्षेसाठी त्या स्पर्धेतून निवड होण्यासाठी आपण रँक होल्डर होण्यासाठी अभ्यास करणं यामध्ये निश्चितपणे अंतर आहे, ही गोष्ट पुन्हा एकदा लक्षात घ्या. आतापर्यंत वेगवेगळ्या बंधू भगिनींना त्या ठिकाणी आपल्या मार्गदर्शनाचा, आपल्या वेगवेगळ्या उपक्रमांचा खूप जास्त फायदा झालेला आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा या सगळ्या नगर परिषदेच्या संदर्भानं जर अभ्यास करत असाल तर निश्चितपणे मार्गदर्शक शोधा, योग्य मार्गदर्शक शोधा. आणि कुठल्याही टप्प्यावर तुम्हाला त्या सगळ्या संदर्भात अडचण असेल तर निश्चितपणे आपलं मार्गदर्शन तुमच्यासाठी ऑलवेज ओपन आहे. पुढे बघा, आता ह्या प्रक्रिया ज्या आहे TCS आणि IBPS 2023 नंतर तुम्हाला माहिती असेल की खूप साऱ्या परीक्षा TCS ने घेतल्या आणि खूप साऱ्या परीक्षा IBPS ने सुद्धा घेतलेल्या आहे. सुरुवातीच्या टप्प्यावर त्या सगळ्या परीक्षांच्या बाबतीमध्ये आपण फॅमिलियर नव्हतो. अनेक विद्यार्थी मित्रांच्या बाबतीमध्ये तिथे स्क्रोल करताना प्रॉब्लेम येणे किंवा तो पॅटर्न न समजणे अशा पद्धतीच्या अडचणी होत्या. मात्र त्या सगळ्या पुढे व्यवस्थित अशा पद्धतीच्या सुरळीत झाल्या आणि त्या दोन्ही कंपन्यांनी महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाच्या परीक्षा कंडक्ट केल्या. अतिशय चांगल्या पद्धतीने सुद्धा त्या परीक्षा पार पडल्या आणि त्यामध्ये बऱ्याचशा मंडळींचं सिलेक्शन सुद्धा झालेलं आहे. 2023 नंतर झालेल्या सगळ्या सरळ सेवेच्या पदभरतीच्या संदर्भानं बोलायचं झाल्यास 1,20,000पेक्षा जास्त उमेदवार महाराष्ट्र शासनामध्ये नव्याने रुजू झालेले आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकार आपल्याला म्हणते की आम्ही 75,000 पदांची भरती त्या ठिकाणी आयोजित करणार आहोत या आचारसंहितेनंतर.
ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजेच काय, तर 2026 मध्ये आपल्याला एक मोठी संधी महाराष्ट्र प्रशासनामध्ये जाण्याच्या संदर्भाने महाराष्ट्र शासनानं उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचा निश्चितपणे आपल्या सर्व लोकांनी फायदा घेतला पाहिजे. ज्यांना असं वाटतंय की मी आता खूप दिवसापासून अभ्यास करतोय किंवा अलीकडेच अभ्यास सुरू केलेला आहे आणि ह्या सगळ्या परीक्षेच्या संदर्भाने पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, एक 2-3 महिन्यापेक्षा जास्त वेळ ही परीक्षा पास करण्यासाठी अजिबात लागत नाही. फक्त लागतं योग्य डायरेक्शन, आणि योग्य डायरेक्शन देण्यासाठी आपली उमेद आयएसची टीम आणि मी स्वतः सुद्धा प्रत्येक परीक्षेच्या तयारी करून घेण्याच्या प्रोसेसमध्ये एक प्रमुख मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये असणार आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे तुम्हाला दिसते, या शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे सर्व जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर वरील दोन्ही कंपन्यांपैकी एका कंपनीची निवड करावी असे नमूद करण्यात आलेले आहे. म्हणजे परीक्षा एक तर टीसीएसच्या माध्यमातून होते किंवा आयबीपीएसच्या माध्यमातून होते. ही गोष्ट लक्षात घ्या. आता परीक्षा कोणत्याही कंपनीनं कंडक्ट केलेली असली किंवा परीक्षेमध्ये काय विचारलं जाणार आहे या बाबतीमध्ये एक सिलेबस दिलेला आहे. काय दिलेला आहे? सिलेबस दिलेला आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. टीसीएस आपल्याला रिस्पॉन्स शीट प्रोव्हाइड करते, त्यामुळे त्या प्रश्नपत्रिका बाहेर येतात. म्हणजे तुम्ही एखाद्याने परीक्षा दिली आणि त्याचं उत्तर तुम्ही काय टिक केलं आणि योग्य उत्तर काय आहे, ज्याला आपण म्हणतो रिस्पॉन्स शीट, ती टीसीएस देत असते, आयबीपीएस देत नाही. मात्र आयबीपीएसचा पॅटर्न थोडासा किंचितसा वेगळा आहे. किंचितसा वेगळा आहे, फार जास्त वेगळा नाही. आणि तिथे सुद्धा या विषयाला व्यवस्थित आपण न्याय देत असेल तर निश्चितपणे परीक्षा कोणीही घेऊ द्या किंवा पॅटर्न कोणताही असू द्या, आपल्याला सक्सेस मिळवता येतं. त्यासाठी लागणारा एक व्यवस्थित अशा पद्धतीचा रोडमॅप, एक स्ट्रॅटेजीचा लेक्चरच्या संदर्भाने येऊन मी तुमच्याशी संवाद साधतो आहे, त्यावेळेस निश्चितपणे देणार आहोत. ही गोष्ट लक्षात घ्या. एक माइंडसेट व्यवस्थितपणे आपल्याला त्या ठिकाणी या परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी लागतंय. तो कशा पद्धतीने डेव्हलप करायचा आणि त्याची तयारी कशा पद्धतीने करायची ते स्ट्रॅटेजी लेक्चरमध्ये मी बोलणार आहे. पुढे बघा, आता इथे सांगितलेलं आहे की जिल्हाधिकारी महोदयांनी यांच्याशी चर्चा करायची आहे आणि चर्चेनंतर निर्णय घ्यायचा आहे. मात्र परीक्षा टीसीएस किंवा आयबीपीएसच्या माध्यमातूनच होणार आहे. गट क आणि गट ड च्या संदर्भामध्ये मी बोलतोय, लक्षात घ्या. हे जे शासनाचं पत्र आहे हे गट क आणि गट ड च्या संदर्भामध्ये आहे. गट ब चा उल्लेख इथे नाही. कदाचित ती परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून होऊ शकते किंवा टीसीएस किंवा आयबीपीएसच्या माध्यमातून सुद्धा होऊ शकते. अजून त्या बाबतीमध्ये क्लिअरली आपल्याकडे कुठल्या बाबी नाही आहे. जोपर्यंत शासनाचं अशा पद्धतीचं पत्र आपल्याकडे येत नाही तोपर्यंत आपल्याला स्पष्टपणे काहीही सांगता येत नाही. ओके, चला पुढे जाऊ. आता या सगळ्या संदर्भानं दोन्ही कंपन्यांपैकी एका कंपनीची निवड करावी आणि त्यांच्या सामंजस्य करार तात्काळ करून कसा करायचा आहे? तात्काळ करायचा. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं होतं की ही पदभरती खूप फास्ट होणार आहे. त्यामुळे सर कधी भरती येईल, किती जागा असणार आहे, कॅटेगरीसाठी किती असणार आहे, ओपन साठी किती असणार आहे, कोणत्या पदासाठी किती जागा असणार आहे, जागा वाढ होणार आहे का सर, अशा पद्धतीचे फोन मेसेज कृपया करून करू नका. अभ्यासक्रम समजून घ्या, विषय समजून घ्या, विषयासाठी लागणारे उत्कृष्ट संदर्भ ग्रंथ समजून घ्या, पीवायक्यू समजून घ्या. आतापर्यंत झालेल्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये टीसीएसने आयबीपीएसने कशा पद्धतीचे प्रश्न विचारले, त्या भागावर एखाद्या विषयाच्या संदर्भामध्ये आपण कमी पडत असेल तर एखाद्या विषयाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून सुद्धा खूप सारी मंडळी त्या ठिकाणी व्यवस्थित अशा पद्धतीने मार्गदर्शन करते. ज्यांचं तुम्हाला पटतंय, ज्यांचं समजते, अशा सगळ्या मंडळींचं मार्गदर्शन घ्या. आणि कुठेही असं वाटत असेल की आपल्याला पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच घ्यायची आहे तर तिथे बॅच सुद्धा घ्या. मात्र सिलेक्ट व्हा. ही संधी पुन्हा पुन्हा येत नाही. हेच पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि इथे जो शब्दप्रयोग वापरला तात्काळचा, आणि हा जो कार्यक्रम रूपरेषा आहे, वेळापत्रक तयार करून जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत कळवण्यात आलेले आहे. परंतु त्यानुसार केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल संचालनालयाच्या अद्याप प्राप्त झालेला नाही. याबाबत माननीय सहआयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली 12 जानेवारी 2026 ला दुपारी 3 वाजता आढावा बैठक दृकश्राव्य म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली आहे. सदर बैठकीस आवश्यक माहितीसह व्यक्तीच्या उपस्थित राहणं सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याचे VC ची लिंक इथे दिलेली आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आलं लक्षात?
आणि हे जे पत्र आहे हे पत्र कोणाला पाठवलं? रिजनल सेल्स हेड TCS आणि असोसिएट डिव्हिजन हेड IBPS, म्हणजे TCS आणि IBPS ला हे पत्र त्यांनी त्या ठिकाणी पाठवलेलं आहे. इथं माननीय उपायुक्त साहेबांची सही आहे नगर परिषद संचालनाच्या संदर्भातली. आता यावरून एक गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली की 12 तारखेला म्हणजे 12 जानेवारीला दुपारी 3 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही सगळी चर्चा होणार आहे. त्या सगळ्या संदर्भात रोडमॅप ठरल्या जाणार आहे आणि त्यानंतर कुठेतरी या सगळ्या संदर्भातली जाहिरात कुठल्याही टप्प्यावर प्रसिद्ध होऊ शकते, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि तुम्हाला इथून पुढे तुमचं जे बिहेवियर आहे ते अलर्ट अँड अटेंटिव्ह अशा पद्धतीचं लागतं. तुमचा जो काही आतापर्यंतचा जो अभ्यास होता, ज्याला आपण म्हणतो मरगळल्यागत अभ्यास, तो आता अंग झटकून काम करण्याची आपल्याला आवश्यकता आहे आणि खूप अभ्यास या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. कारण एक मोठा वर्ग या सगळ्या तयारीच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी अभ्यास करतो आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. मागच्या वर्षीचा पदभरतीचा एक तुम्हाला अंदाज सांगायचं म्हणजे आपल्या पर्सनल मेंटरशिपच्या माध्यमातून साधारण 9,000 पेक्षा जास्त विद्यार्थी आपल्याला ऑनलाईनच्या माध्यमातून जोडलेले होते आणि त्यांना आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी गाईड केलेलं होतं, एक रोडमॅप दिलेला होता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या लाईव्ह आणि रेकॉर्डेड सेशनच्या माध्यमातून त्यांची तयारी सुद्धा करून घेतलेली होती. आणि हे सगळं सांगताना मला आनंद होतो की त्यातल्या बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सक्सेस मिळवता आलं. आज ते महाराष्ट्र प्रशासनामध्ये उत्कृष्टपणे काम करत आहे, लोकांची सेवा करत आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आणि तुम्हाला सुद्धा या परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल आणि त्या सगळ्या संदर्भामध्ये तुमचे कुठलेही प्रश्न असतील, बुक लिस्टच्या संदर्भामध्ये, विषयाच्या संदर्भामध्ये, घटकाच्या संदर्भामध्ये, उपघटकाच्या संदर्भामध्ये किंवा अभ्यासामध्ये सातत्य राहत नाही, म्हणजे आपण खूप तयारी करतो की सकाळी उठून मी 6 वाजता 7 वाजता अभ्यासिकेत जाणार आहे आणि खूप मोटिवेशननं आपण 1-2-4 दिवस करतो, मात्र आपल्यावर या वयामध्ये कोणाचं तरी नियंत्रण असावं लागतं, ते नियंत्रण नसतं आणि म्हणून आपल्यावर कुठेतरी पुढे ती दिशा भरकटते आणि त्याचा परिणाम असा होतो की आपला अभ्यास व्यवस्थित होत नाही. म्हणून त्या सगळ्या संदर्भानं एक बॅच आपण व्यवस्थित अशा पद्धतीची पुन्हा एकदा ह्या सगळ्या परीक्षेच्या संदर्भानं फॉर्म करतो आहे, ज्यामध्ये कट टू कट पूर्ण सिलेबस शिकवला जाणार आहे. सोबतच त्या सगळ्या संदर्भानं लागणाऱ्या टेस्ट भरपूर साऱ्या आपण सोडवून घेणार आहोत. म्हणजेच परीक्षेला जायच्या अगोदर आपण 10, 20, 30, 40, 50 अशा पद्धतीचे टेस्ट जर सोडवले असेल तर निश्चितपणे आपला कॉन्फिडन्स कुठेतरी बिल्ड होतो आणि यातून सब्जेक्ट सुद्धा बिल्ड होतो आणि सब्जेक्ट बिल्ड झाला की कॉन्फिडन्स बिल्ड होतो आणि आपण आत्मविश्वासानं त्या परीक्षेला पुढे जाऊ शकतो, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजेच काय तर आपल्याला यश मिळवण्यासाठी लागणाऱ्या सर्व बाबी आपण आपल्या बॅचच्या माध्यमातून करून घेणार आहोत. डाऊट क्लिअरिंग सेशन सुद्धा आपलं लाईव्ह असणार आहे, 1-to-1 मेंटरशिप सुद्धा त्या बॅचमध्ये असणार आहे आणि आपल्या बॅचचा मुख्य उद्देश हाच आहे की आपलं सिलेक्शन झालं पाहिजे. ज्यांना असं वाटतंय की मला या सगळ्या नगर परिषद भरतीच्या संदर्भानं आलेला चान्स मिस होऊ द्यायचा नाहीये, त्यांनी निश्चितपणे या सगळ्या बॅचच्या संदर्भात सकारात्मक विचार करा. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊ. आता ह्या सगळ्या संदर्भानं तुम्हाला काही माहिती विचारायची असेल किंवा प्रश्न असतील, उपप्रश्न असतील तर हे 2 कॉन्टॅक्ट नंबर आहे 70 38 37 99 90, 76 20 76 37 21 या 2 पैकी कुठेही तुम्ही कॉल करा, मेसेज करा, व्हॉट्सअप करा, टेलिग्राम करा आणि आपले जे काही प्रश्न असतील जे अजूनही अनुत्तरित आहे अशा सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये तुम्ही तुमची क्लॅरिटी पहिल्यांदा करून घ्या आणि त्यानंतर प्रचंड वेगाने आणि चांगल्या आत्मविश्वासाने पूर्ण क्षमतेने आपल्या अभ्यासाला लागा आणि लवकरच होऊ घातलेल्या या सगळ्या पदभरतीच्या संदर्भानं एक गोड बातमी तुम्ही सुद्धा आम्हाला देणं अपेक्षित आहे की सर फायनली माझं या पदभरतीमध्ये एक अशा पद्धतीची रँक आलेली आहे आणि फायनली सिलेक्शन झालेलं आहे. अशा तुमच्या मेसेजची मी या ठिकाणी वाट पाहतो आहे आणि ज्या सगळ्या वर्गांनी आपल्या सगळ्या ह्या टीमचं मार्गदर्शन घेतलेलं आहे आणि त्या सगळ्या वर्गांना कुठेतरी यश मिळो अशा पद्धतीची मी भावना आजच्या ह्या सेशनमध्ये व्यक्त करतो आणि या सेशनमध्ये इथेच थांबतो. लवकरच आपण भेटू नव्या स्ट्रॅटेजीच्या लेक्चरच्या संदर्भामध्ये. त्या स्ट्रॅटेजी लेक्चरमध्ये मी संपूर्णतः
नगर परिषद भरतीच्या संदर्भानं डे 1 पासून काय केलं पाहिजे, कुठले पुस्तकं वापरले पाहिजे, कुठले टेस्ट सिरीज आपण लावली पाहिजे आणि टेस्ट सिरीजचा रोल काय आहे, पुस्तकाचा रोल काय आहे, संदर्भ ग्रंथ म्हणजे काय, योग्य पुस्तकं म्हणजे काय आणि मार्गदर्शनाचा किती % त्यामध्ये फायदा होणार आहे आणि त्या सगळ्या संदर्भात आपली मोस्ट डिमांडेड जी बॅच आहे ती लवकरच येणार आहे आणि त्या बॅचच्या संदर्भामध्ये सुद्धा संपूर्ण रूपरेषा मी तुम्हाला सांगणार आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. चला तर मग भेटू आपण नेक्स्ट सेशन मध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. तुम्हा सर्वांना ऑल द बेस्ट.